नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते अंड्याच्या ऑमलेटचा एक प्रकार, एक चीज ऑमलेट। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। तर एक चीज ऑमलेटसाठी लागणारं साहित्य बघूया। आपण घेतले तिकडे 6 अंडी, त्यातलं आपलं अंड्याचं पांढरं आणि पिवळं आपण वेगवेगळं केलंय आणि अंड्याचं पांढरं आपण काय झालेलं फेटून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इकडे 3 कांदे घेतलेत, ते अगदी हाफ क्रश किंवा अगदी बारीक कट करून घ्यायचे। तुम्हाला तसं नसेल जमत तर तुम्ही किसून घेतले तरीही चालतात। त्याच्यानंतर 2 टेबलस्पून इकडे घेतलेत आलं, लसूण, हिरवी मिरची क्रश, एक पाव चमचा हळदी पावडर आहे, कोथिंबीर तुम्हाला लागेल तेवढी, मीठ चवीप्रमाणे, बटर साधारण 1 ते 2 चमचे, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, चीज घेतलेलं आहे किसून साधारण 8 ते 10 चमचे आहे किंवा तुम्ही 4 क्यूब घ्या आणि 2 चमचे तेल। तर आता आपण करायला सुरुवात करूया। तर आपण सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे अंड्याचं येलो जे आहे ते घालणार आहोत। सहा अंडी आपण घेतलेले आहेत आणि 6 अंड्यामध्ये आपण हे अंड्याचं येलो घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हे जे आलं, लसूण, हिरवी मिरची घेतलेले आहे यातलं अर्धा आपण ह्याच्यात घालतोय आणि अर्धा आपण पांढऱ्यामध्ये घालणार आहोत। तर आपण इथे घेऊया, म्हणजे 2 टेबलस्पून असेल तर आपण 1 टेबलस्पून ह्याच्यात घालणार आहोत। त्यानंतर आपण येलो मध्ये घालतोय 1 पाव चमचा हळदी पावडर, कोथिंबीर तुम्हाला लागेल तेवढी, त्यानंतर मीठ चवीप्रमाणे, कारण आपण मीठ थोडंसं कमी घालणार आहोत कारण आपण इकडे चीज वापरतोय। त्यानंतर आपण कांदा घेतोय, कांदा पण आपण ह्याच्यातला अर्धा घेणार आहोत आणि अर्धा आपण नंतर घालणार आहोत। साधारण आपण 3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, त्यातला आपण दीड घेतलेला आहे आणि आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत। आपण आता काय करूया, गॅस चालू करूया आपला आणि ह्याच्यामध्ये आपण गॅस लहान ठेवणार आहोत। इंडक्शन आपण जवळजवळ एक 300 वर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण घालतोय तेल घालतोय आणि नंतर आपण बटर यूज करणार आहोत। तर साधारण एक 1.5 चमचे ते 2 चमचे तुम्हाला दिलेलं आहे, तर थोडं आपण घालणार आहोत, साधारण 1 चमचा। आपण जे तेल आहे ते व्यवस्थित तापवून द्यायचे। आता हे बघा, ह्याला कोणी कोणी ह्याला फ्रेंच ऑमलेटही म्हणतात, पण हे करताना जर ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत। तुम्ही हे ओव्हनमध्ये पण करू शकतात आणि फ्राय पॅनवर पण करू शकतात। जेव्हा तुम्हाला ओव्हनमध्ये करायचं असतं तेव्हा तुम्ही अगोदर हा येल्लो जो आपण हे मिक्स केलेला आहे येल्लो योक, त्याच्यामध्ये अंडी घातलं, आपलं कांदा घातलेला आहे, कोथिंबीर आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची क्रश आहे, मीठ आहे आणि हळदी पावडर आहे। तर ह्याचं आमलेट करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चीज किसायचं आणि मग त्याच्यावर तुमचं व्हाईटचं जे मिक्सिंग आहे ते घालायचं आणि मग तुम्ही ओव्हनला लावायचं। तर ओव्हनला साधारण 160 डिग्री टेम्परेचरवरती साधारण 20 मिनिटामध्ये हे तुमचं ऑमलेट तयार होणार आहे, एक चीज ऑमलेट। तेल तापलेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे, ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे थोडंसं शिजून द्यायचं आहे। त्यानंतर आपण इकडे व्हाईट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता मग पुन्हा 3 कांदे जे आपण घेतलेले त्यातला अर्धा कांदा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची 1 टेबलस्पून क्रश केलेलं घातलेलं आहे। ह्याच्यात हळदी पावडर आपण नाही घालणार आहोत, काळी मिरी पावडर साधारण 1 अर्धा चमचा, मीठ चवीप्रमाणे। पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की मीठ कमी घालायचं आहे कारण आपण याच्यामध्ये चीज वापरतोय, कोथिंबीर आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे। पांढरं घेतलं अंड्याचं आपण, त्या अगोदरच आपण व्हीप करून घेतलेलं आहे, थोडंसं जास्त पण व्हीप नाही करायचं आहे आणि हे झालेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये आपण जेवढं चीज घेतलेलं आहे त्याचं थोडंसं अर्ध चीज ह्याच्यावर आपण घालणार आहोत। चीज घातल्यावर आपण थोडंसं इथे बटर घेतलं आहे ते थोडंसं साईडने सोडायचं आहे आणि पुन्हा हे थोडा वेळ होऊन द्यायचं आहे। पूर्ण ऑमलेट झालं आपलं की मगच त्याच्यामध्ये हे पूर्णपणे झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावर हे जे व्हाईट घेतलेलं आहे ते टाकतोय आणि हे व्हाईट टाकल्यावरती
जरा व्यवस्थित आपण हे पसरून घ्यायचं आहे, कारण त्याचा असा मस्तपैकी लेअर येतो मग. आणि त्याच्यावरती पूर्णपणे चीज आहे ते घालायचं आहे. हे जे आपण चीज घेतलेलं आहे इथे थोडंसं दुर्लक्ष करायचं आहे, आपण अगदी व्यवस्थित चीज घालायचं आहे ह्याच्यावरती. आणि पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून एक साधारण 10 मिनटं वाट बघायची आहे. मस्तपैकी एक चीज ऑमलेट तयार आहे. तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कशावर, इंडिया फूड नेटवर्कवर. आणि अशाच काही छान छान जी रेसिपी बघितल्यावर तोंडावर मस्त असं पाणी सुटतं, तर त्या रेसिपी तुम्ही मला काय करणार आहात, पटकन फीडबॅक द्या. आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई.